ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपण 2-3 दिवसाखाली एक 2-3 व्हिडिओ टाकले मी की नकारात्मक विचाराची माणसं आपल्याला कसे छळतात, थोडक्यात आपली अधोगती करतात, आपली प्रगती होऊ देत नाहीत, याविषयी मी बोललो तुम्हाला. आणि तसे व्हिडिओ पण टाकले मी. आणि ते व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी मला विचारलं की महाराज, आपल्या अवतीभोवती अशी माणसं असतात, पण ते आम्हाला कसे ओळखता येतील? तर तशी माहिती दिली तर बरं राहील. तुम्ही सांगताय तुमच्या अवतीभोवती, तुमच्या नात्यामध्ये अशी माणसं असतात, परंतु ते ओळखायची कशी, हे सांगितलं तर बरं राहील. असे अनेक लोकांनी प्रश्न केलेत. कुणी म्हटलं की तुम्हाला कसे वाटतात आम्ही? तुमच्याशी आम्ही बोलतो, तुम्हाला आमच्यात काही तसं दिसतं का? तसं पण विचारलंय. तर त्यांना मी जागच्या जागेवर सांगितलंय, परंतु बऱ्याच जणांना की थोडक्यात कशी दिसते व्यक्ती ती, असं विचारलंय. तर मी तुम्हाला सगळ्यात प्रभावी, जास्त करून ज्या व्यक्तीचा प्रभाव पडतो आपल्यावर नकारात्मक विचाराचा, अशी व्यक्तीचं थोडक्यात मी वर्णन सांगणार आहे तुम्हाला. मी जे माझ्या अभ्यासातून जे समजा झालेलं आहे, तसं मी वर्णन तुम्हाला सांगतो. आज मी तुम्हाला सांगतो की आज एक स्त्रीच्या विषयी बोलतो, आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुरुषाबद्दल सांगेल. आज आपण स्त्री कशा पद्धतीची असते, म्हणजे आपल्याला ओळखायला सोपं जाईल आणि तिच्यापासून आपल्याला सावध राहता येईल. तर आपण थोडक्यात पाहूया. तिचं समजा शरीराविषयी माहिती घेऊया. शरीर कसं असतं. ती शक्यतो अशी स्त्री जी असते ना, जास्त उंच नसते आणि अति बुटकी पण जास्त नसते. थोडी मध्यमापेक्षा थोडी किंचित कमी असते उंचीला. आणि शक्यतो अशी स्त्री मादक असते. आता मादक म्हणल्यास तुम्हाला कळतं की जेणेकरून अशा स्त्रियांकडे सहजरित्या पुरुषांचं मन आकर्षित होतं. अशी तिच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या एक ऊर्जा असते. आणि अशी स्त्री शक्यतो जास्त काळी नसते. काही असतात, पण शक्यतो काळी राहत नाहीत. ह्या रंगाने थोड्या गोऱ्या वगैरे असतात ह्या अशा स्त्रिया. अति गोरी बी नाही आणि काळी बी म्हणतात, सावळी बी म्हणतात नाही, सावळ्यापेक्षा थोडीशी असते. तिच्या हाताची जी ठेवण असते, पायाची जी ठेवण असते, म्हणजे हात हे शक्यतो जाड असतात. हातातला जो अंतर असतो हा जरा कमी असतो. आणि आता ही जी बोटं आहेत, हे बोटं म्हणजे हे बोटाची ठेवण, हे जे हात असतो तो जरा बुटका असतो. लक्षात आलं तुमच्या? बुटक्या स्वरूपाचा असतो, जास्त लांब नसतो तो हात, बुटका स्वरूप असतं. आणि ह्या हातावर भरीवपणा असतो. ज्या हात आहेत ना त्याच्यावर भरीवपणा असतो. ही बोटं जास्त लांब पण नसतात. इथला जो भाग कमी, आणि ही भाग जरी गुबगुबीत असला तरी ह्या हातावर अशा चिडीबिड रेषा असतात. ह्या हातावर अशा क्लॅरिटी नसतात. अशा रेषा आपल्या काही ठराविक असतात. चांगल्या माणसाच्या जे सरळ काही मोजक्याच रेषा असतात. त्या व्यक्तीच्या हातावर तशा मोजक्या रेषा नसून तिच्यावर असे जास्त प्रमाण असतं, जास्त प्रमाणात. आणि हा जो लांबट भाग वगैरे असा असतो, आकुडका असतो मधला भाग पण. आणि मधला भाग बी आकुडका असून ही जी नखं आहेत,
हे जे नख लांब नसतात, हे असे असतात आकुडके. हे म्हणजे जी लांबची असते ना ही साईज, हे लांब नसतं, थोडं आकुड असतं हे इथले नखाचे. आणि शक्यतो नखाचा बऱ्याच वेळेस कलर हा काळसरपणाचा असू शकतो. लक्षात घ्यायचे. हे अंगठा पण लांब नसतो, असं आकुड असतो इथला असा. तर हे झालं समजा हाताच्या संदर्भातलं आपण बोललो. आता चेहऱ्याची जी ठेवण असते, आता ही चेहरा आहे समजा, ही चेहरा असा असा असतो, जरा दबका असतो आणि हितला जो केसाचा जो भाग असतो, हिथं असं माग किंचित असं ही जी भाग आहे इथं थोडंसं पुढे येतं ते, म्हणजे केस असे पुढे येतात आणि हे भागामध्ये थोडक्यात भावऱ्यासारखं थोडं किंचित जाणवतं. केस चांगले राहतात, परंतु केसाचं म्हणजे रचना थोडी वेगळी राहते. ते कुरळेही म्हणता येत नाहीत आणि एकदम लांब सडक पण नसतात. आणि कानं जास्त लय लांब नसतात, हे प्रमाणात असतात. आता डोळ्याचा प्रश्न राहिलाय. डोळ्यामध्ये एक आपण जसं घारुळं म्हणतो, घारुळ्या डोळ्याचं, तसं घारुळ्यासारखं, पण घारुळे बी नसतात जास्त, पण प्रमाण कमी असतं घारुळ्याचं. पांढरटपणा असतो थोडंसं त्या ह्याच्यामध्ये. आपलं काय म्हणतो ते टिक्क असतं ना, काळीची टिक, तिथं पांढरटपणा असतो जरा. आणि हे डोळे जे असतात म्हणजे भीतीदायक असतात डोळे. पायाचं पण तसंच आहे. पाय पण इथला जो पिंडरीचा भाग जो आहे तो सुद्धा बुटका असतो, जाड असतो. पाय सुजल्यावणी असतात सतत. म्हणजे असं जी आपले जसे सरळ असतं सर्वसामान्य माणसाचं, तसं ते नसतात. ते सुजल्यावणी असतात पाय. आणि पायाची जी बोट आहेत ते पण बुटकुली असतात सहसा. म्हणजे पाय पाहायला तर असा सुंदर दिसत नाही त्यांचा पाय. पाय सुंदर दिसत नाही. पायाला रेखीवपणा नसतो. असं म्हणजे फुगीरपणा आणि असं सुंदर वाटत नाही थोडक्यात पाय. मी तुम्हाला एक कल्पना दिली की अशा पद्धतीचे असतात लोक ते. तर फुगीरपणा प्लस व्यवस्थित दिसत नाहीत. पायाची रचना पण व्यवस्थित नसते. ते म्हणजे बेडबस थोडक्यात पाय. एवढे काही सुंदर पाहू वाटत नाही तेवढे पाय असे असतात. ते झालं. आता प्रश्न काय राहिला, तुम्हाला शरीराच्या बद्दल बी बोललो मी. शरीराचं थोडं उंची बी जास्त नसते, बुटका असतात ते. आणि शक्यतो हे मुळातच समजा आपण काय म्हणूया, डबल हाडी, म्हणजे सतत जाड असल्यासारखं, म्हणजे अति पोटावर चरबी असणं. सुरुवातीपासून लहानपणापासूनच त्यांना ती म्हणजे असतं, निसर्गाचीच देणे ती. त्यांना म्हणजे चरबी जास्त प्रमाणात असते त्याच्यावर. पोट ही जी आहेत, हात वगैरे सगळं सतत चरबी असते त्या लोकांना. आणि आता पाहायचं तर ते कोणाशी समजा आपण समजा बोलणं त्यांचं बऱ्याच वेळेस त्यांचं बोलणं लागतं समोरच्या माणसाला. ते बोलण्याची जी पद्धत असते त्यांची, ते फटकून बोलतात. म्हणजे समोरच्याला रागच येतो. हे बोलण्याची त्यांची लकब असते तशी थोडक्यात शब्दरचना. आणि असे लोक छोट्या छोट्या गोष्टीवर खूप म्हणजे त्यांना राग येतो. त्यांना क्षुल्लक गोष्टीचा ते मनाला लागून घेतात आणि पुढच्याशी वैर करतात. ते जास्त करून ते मनावर खूपच घेतात त्याच्या गोष्टी. म्हणजे सहज बोललं तरी त्याचा म्हणजे म्हणतात ना, आऊचा बाऊ करणे, हा प्रकार त्यांच्याकडून जास्त प्रमाणात होतो. त्या छोट्या छोट्या गोष्टीवर ते विचार करतात जास्त आणि त्या समोरच्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि तोच परिणाम आपल्यावर होतो. कारण ते आपण सहजरित्या जरी चांगलं बोलायला गेलो त्यांना, तरी त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक तिरस्कार निर्माण होतो आणि तोच प्रॉब्लेम आपल्याला घातक ठरतो. अशा लोकांना थोडंही सोसत नाही काही कमी जास्त, आणि ते असल्यामुळे आपल्याला तो त्रास होतो. ते कुणाबद्दलही काय करतात, त्यांना थोडंसं छेडलं की त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनाविरुद्ध काही झाली गोष्ट,
की ते मनाला लागून घेऊन आपण समोरचा माणूस सरळ-सरळी चालला, तरी ते मनावर घेत असल्यामुळे त्याचा विचार करतात आणि त्यांच्या जी गुण आहेत, एक नकारात्मक गुण आहेत, ते गुण आपल्यावर पडल्या जातात. त्यांची ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, ही ऊर्जा आपल्याला घातक ठरते. कारण अशा लोकांपासून दूर राहायचंय तुम्हाला, सांगायचं म्हणजे. आता बऱ्याच वेळेस आता तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहणारे कदाचित असू शकतात. कारण देवानं काही एकटंच दिलेलं नसतं, खूप लोकं दिलेले आहेत तशी. हे तुम्हाला लक्षात यावं, की नकारात्मक जेणेकरून अशा लोकांपासून आपल्याला त्रास होतो. अशा लोकांसाठी मी म्हणजे कसं दूर राहायचं अशा लोकांपासून, या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. तर कदाचित तुमच्या अवतीभोवती सुद्धा असू शकतात लोक असे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक ओळखण्याची पद्धत. समजा प्रत्येकजण काही हातच बघतो असं काही नसतं. तर अशा लोकांना एक ते सुखी नसतात. विशेष म्हणजे ह्यांना जरी वैभव असलं, काही असलं, तर हे सुखी राहत नाहीत लोकं. कारण काय असतं, कधी लक्षात घ्या, दुसऱ्याविषयी सतत त्यांच्या मनामध्ये जी भावना असते, ते भावना नकारात्मक असल्यामुळे त्यांना पण त्या भावनेचा त्रास होत असतो. पण त्यांना लक्षात येत नाही. त्यांना लक्षात येत नाही, की आपली ही जी व्यक्त करतो ऊर्जा, त्याच ऊर्जेमुळे आपल्याला सुद्धा त्रास होतो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तर ही विचारशैली असल्यामुळे ती सतत दुःखी असतात. कधीच ते मनानं समाधानकारक राहू शकत नाहीत. त्यांचं आयुष्य अशा पद्धतीनं जातं. ते एका आणि प्रापंचिक जीवनामध्ये जर पाहिलं, तर ते सतत दुःखी असतात. असे लोक काय करतात, वरून चांगलं दाखवतात, आपल्याला हसतमुख दाखवतात, पण आतमध्ये त्यांच्या विचार चालू असतात. बेचैन विचार चालू असतात, तणाव चालू असतात, डोक्यामध्ये तेच चालू असतं. पण वरून आपल्याला हसत हसत दाखवतात बोलल्यावनी, पण ते तसं नसतं. ते पोटामध्ये त्यांच्या जाळ असतो चालू, आणि तो जाळ म्हणजे ती जळजळ आहे, ती जळजळ आपल्यासाठी घातक ठरते. कारण ते मनानं फ्रेश नसतात ना. वरून फ्रेश असल्यासारखं दाखवतात, पण आतून ते कधीच फ्रेश राहू शकत नाहीत. एक वैशिष्ट्य आहे त्यांचं, एक नैसर्गिक त्यांना आलेली देणगी म्हणूया. आणि असे लोक ज्यावेळेस आपल्या सहवासामध्ये येतात, त्यावेळेस आपल्याला हा त्रास होतो. ही तुम्हाला एक थोडक्यात एक प्राथमिक माहिती मी दिली तुम्हाला, की अशा पद्धतीचे असतात. आणि विशेष म्हणजे अशा लोकांना म्हटलं ते सुखी राहत नाहीत, ते पण सांगितलं तुम्हाला. ते आयुष्यभर सुखी राहत नाहीत, आयुष्यभर राहूच शकत नाहीत ते. कारण त्यांची ती आतली जळजळ आहे आयुष्यभर. समजा त्यांनी लग्न समजा झालं, त्यांचं लग्न जरी झालं असतं, लग्न झालेले असले तरी ते लग्न होऊन बी लग्नाच्या त्यांचं वैवाहिक जीवन म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा ते समाधानी राहू शकत नाही. समाधानी राहतच नाहीत ते. लग्न झालं तरी नवऱ्याबरोबर सुद्धा त्यांच्या खटखटी होतात. आणि अशा ह्या नकारात्मक विचारामुळे समजा त्यांना वैवाहिक सुख हवं तसं मिळत नाही. मुळात हे मादक लोक असतात, मादक. ह्यांना खूप समजा संबंध, वैवाहिक संबंधाची खूप प्रबळ इच्छा असते. म्हणजे शारीरिक संबंध म्हणूया आपण तुम्हाला समजून देण्यासाठी. तर यांना खूप 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 त्यांचं म्हणजे मादकपणा असतो शरीरामध्ये. त्याच्यामुळे त्यांना त्याची आवड असते, ती इच्छा. आणि त्यांची इच्छा ते कधीच पूर्ण करू शकत नाहीत. कुणीच करू शकत नाही. कारण त्यांचं जे मन आहे, ते कधीच पूर्ण भरत नाही. त्याच्यामुळे ते तणावामध्ये राहतात. त्यांना या गोष्टीमुळे मानसिक आजार सुद्धा 100% होतातच. मानसिक आजार होतातच. अगर ते असतात बी, त्यांच्यावर त्याचे गुण पण असतात. मानसिक आजार म्हणजे मन समाधानी राहत नाही. समजा त्या संबंधामध्ये ते समाधानी होऊ शकत नाहीत कुठलं. म्हणून ते त्या समजा नवऱ्याच्या वैवाहिक जीवनामध्ये नवरा बी त्यांचं समाधान म्हणजे त्यांच्या मनासारखं होत नाही. म्हणून असे लोक व्याभिचारी होऊ शकतात. म्हणजे नवऱ्याकडून सुख भेटत नाही हवं तसं, म्हणून ते इतर पुरुषाशी संबंध ठेवू शकतात. इतर पुरुषाची कुणाशी एका त्याच्यावर नाही भागलं त्यांचं, त्याच्यात नाही ती तृप्त झाली, ते दुसरा बदलू शकतात. ते त्यांना सतत बदलायची सवय असते. ते एकावर कुठंच कुणापाशीच राहू शकत नाहीत.
कारण त्यांचं मन एकच चालू असतं त्यांच्या, की त्यांना ते सुख पाहिजे असतं. जो त्यांना तृप्ती भेटत नाही, मग हे बदल, ते बदल, ते बदल चालूच असतं आणि आयुष्यभर हे बदलण्यातच जातं. त्यांची जी जवानी म्हणू, आपण तारुण्य म्हणूया, याच्यामध्ये जाऊ शकतं तसं. कारण ते कधीच तृप्त होत नाही. त्याच्यामुळं ते सुख व्यवस्थित नाही भेटल्यानं अथवा इतर काही गोष्टी मग समजा पुन्हा समाजात दाखवायचं मी नाही त्यातली, असं दाखवायचं म्हणजे मी खूप प्रतिष्ठे चांगले असं दाखवतात लोक. पण वास्तविक जी रेल परिस्थिती म्हणूया आपण, खरी जी परिस्थिती ती वेगळीच असते त्यांची. दाखवतात एक आणि करतात एक, अशी लोक असतात ही. तर ह्याच्यामुळं एक वैवाहिक सुखी नसतात. त्याच्यामुळं घरामध्ये खटके उडतात. नवरा बायकोचं पटत नाही. मुलांबरोबर पटू शकत नाही. म्हणजे एकंदरीत ह्यांचं आयुष्य जे आहे ते असंच जातं. ताणतणावातच जातं. म्हणजे शक्यतो ते सुखी नसतातच. सुखी वरून दाखवतात ते सुखी, पण आतमधून ती कधीच सुखी होत नाहीत. आणि हीच सुखी नसलेली ऊर्जा आहे, तेच ऊर्जा आपल्याला घातक ठरते, इतरावर परिणामकारक ठरते. कारण मुळात असे लोक ती समाधानी नसतात, म्हणून त्यांना दुसऱ्याचं समाधान त्यांना जमत नाही. दुसरे सुखी असलेलं दुसऱ्याचं काहीच देखवत नाही त्यांना. दाखवतात ते वरून हसल्यावरही, पण आतून त्यांना लई त्रास होतो त्या गोष्टीचा. कुणाचं वैभव त्यांना देखवत नाही, कुणाचं काही देखवत नाही, कुणाची प्रगती देखवत नाही, काय म्हणजे त्यांना दुसऱ्याचं काहीच. कारण ती स्वतः कुठच्या समाधान मानायला तयार नसतात. आणि तोच परिणाम आपल्या आजूबाजूच्या लोकांवर होत असतो. संबंधित लोकांवर, जवळच्या लोकांवर होतो हा परिणाम. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं का नाही. तर आता समजा ही तुम्ही व्हिडिओ बघत असणार आणि तुमच्यात जर असे गुण काही असतील, चुकून असू शकतात ना. आता व्हिडिओ कुणीही बघू शकतो, कुणापर्यंत जाऊ शकतो. मग तुमच्यामध्ये जर असं काही गुण असतील, अगर असं काही कुठंतरी मिळतं जुळतं असेल तुमच्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही ही बदलू शकतात. जरी देवानं तुमच्याकडे दिलं तरी आपल्यामध्ये बदलण्यासाठी आपल्या हातात आहेत काही गोष्टी. आणि इतरांना जर असेल तर तशा लोकांपासून सावध राहा. आणि स्वतः जर तशा असतील तर त्यांनी करायचं काय? तुम्ही जे विचार आहेत, तुमचे नकारात्मक विचार आहेत, ते बंद करा. तुम्ही दुसऱ्याबद्दल प्रेम व्यक्त करा. आणि असे लोक घातके असतात, विशेष म्हणजे विश्वासघात करतात बऱ्याच जणांचा. हे कुणापाशी टिकत नसतात, काही नसतात. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं ती त्यांच्या म्हणजे जीवनात सुद्धा प्रेम त्यांचं स्थिर नसतं कुणाबरोबरच. सतत बदलत राहतात ना. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचे त्यांना आपण म्हणूया तळतळाट वगैरे पण लागतात अशा लोकांना. त्याच्यामुळे त्यांची जी ऊर्जा कमी व्हायची की नाही ती वाढत राहते. मग त्यासाठी करायचंय का आपल्याला, ही महत्वाचं आहे. आता हे झालं. तुमच्यापैकी जर कुणी अशा वृत्तीचा असेल, व्हिडिओ बघणारं कुणी, तर त्यांनी काय करायचं ते सांगतो. पहिली गोष्ट, असे जे विचार येतात तुमच्या मनामध्ये ते अगोदर कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि कमी कशाने होते ते सांगतो. ज्यावेळेस आपलं मन स्थिर करता आणि ज्यावेळेस आपण देवाच्या मंत्र जपात ईश्वराचा मंत्र करताल, त्यावेळेस अशी ऊर्जा कमी होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दुसऱ्याबद्दल सतत चांगला विचार करावा. चांगला विचार, पॉझिटिव्ह विचार करायचा. म्हणजे आपल्याला सुद्धा सुख समाधान लाभतं. असा चांगला विचार करून तुम्ही जर राहिलात एक, आणि सगळ्यात महत्वाचं जर हे होत नसेल कव्हर, तर मंत्र जप करणं फार गरजेचं आहे. आणि मंत्र जप करण्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी गुरुची आज्ञा लागते, असं मनानं करता येत नाही. कारण तो मंत्र सिद्ध केल्याशिवाय कुणीही तुम्ही गुरु करून तो मंत्र घ्या त्याच्याकडून आणि तो मंत्र करत राहा. गुरुमंत्र करत राहा, सगळ्यात महत्वाचं. आणि जर तुम्हाला गुरुमंत्रच नसेल करायचा आणि गुरु बी करायचा नसेल, तरी आपला सोपा मंत्र आहे मी सिद्ध केलेला ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. हा जरी मंत्र केला तरीही चालतं. पण ज्यांना गुरु करायचं त्यांनी गुरु करून गुरुमंत्र घेऊ शकतात. आणि सातत्य ठेवून नियमितपणे दररोज, जे मासिक पाळीतले 5 दिवस सोडता, दररोज शिवपूजा करणं गरजेचे. शिवपूजा सकाळी करणे, सायंकाळी दिवाबत्ती करणे, देवापाशी बसून 108 तरी कमीत कमी जप लिहिणे,
करणे, या गोष्टी करणं आवश्यक आहे. तुमच्यामध्ये खूप काही बदल होऊ शकतो. तुमच्यामध्ये चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही कुणापाशी गेलात तर तुमचा प्रभाव चांगल्या पद्धतीने होईल. दुसऱ्याला तुमच्यामुळे त्रास होणार नाही. तुमच्यापासून लोकं दूर जाणार नाहीत. हं? तुमच्या तुमच्या गोष्टी काही माहीत असल्यामुळे तुम्हाला कोणी बोलत नसतं. कारण बऱ्याच जणांना तुमचे खटके उडतात, भांडणं तंटे होतात ना तुमचे, तर भांडणं होणार नाहीत. लोकांना हवं-हवंसं वाटेल तुम्ही. हं? तर हे फक्त कशामुळे ईश्वरी शक्तीमुळे होऊ शकतं. त्यासाठी ईश्वरी शक्ती मिळवायची असेल, तर तुम्हाला मंत्रजप, गुरुमंत्र जप करणं गरजेचं असतं. ज्यांनी केला त्यांच्यासाठी ठीकच आहे. पण ज्यांनी केला नसेल तरी ज्यांनाही ओम नमो ओंकारेश्वर देवताय हा शिवमंत्र तुम्ही जरी केला तरी बऱ्यापैकी तुमच्यामध्ये बदल 100% होऊ शकतो. पण श्रद्धेनं. जर तुम्हाला बदलायचं असेल तर. नसेल बदलायचं तर नका बदलू आणि द्या लोकांना त्रास. काय आमचं बंद पडलंय. तर असो मंडळी, तुम्हाला कळलं की नकारात्मक विचाराच्या लोकांमुळे आपल्याला जो त्रास होतो, तो त्रास कशा पद्धतीनं कोण लोक असतात, कशा असतात, ते थोडक्यात मी एक वर्णन करून दाखवलं. असे लोक असतात. तर अशा अनेक पुरुषाबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. महिला बी अजून आहेत. एक महिन्यातलं सांगितलंय फक्त. अजून आहेत, बरेचसे खूप आहेत, खूप लोक आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आणि त्यांची पद्धत कशी असते ते पण सांगणार आहे. पण आजच्या कार्यक्रमापुरतं एवढंच. परत भेटणारच आहे अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी.